इन्फिनिटिव्ह. पुढील 2 वाक्ये पहा. 1. वी हेल्प इच अदर. 2. वी ट्राय टू हेल्प इच अदर. पहिल्या वाक्यात हेल्प या क्रियापदाचा वी हा कर्ता आहे, म्हणजे इथे वी हे क्रियापद कर्त्याने मर्यादित झालेले आहे. अशा क्रियापदाला व्याकरणात फायनाईट वर्ब म्हणतात. पण दुसऱ्या वाक्यात टू हेल्प फक्त क्रियेचे नाव आहे आणि ते कर्त्याने मर्यादित झालेले नाही. अशा क्रियापदाला इन्फिनिट वर्ब किंवा इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह हे महत्त्वाचं प्रकरण आहे. त्याचा आपल्याला सविस्तर परंतु व्यावहारिक अभ्यास करायचा आहे. तो सुरू करण्यापूर्वी थोडी पुढील वाक्ये पहा. 1. वी ईट टू लिव्ह. 2. ही इट्स टू लिव्ह. 3. ही एट टू लिव्ह. या वाक्यांवरून असं लक्षात येतं की दुसऱ्या वाक्यात कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदललं, तिसऱ्या वाक्यात काळ बदलल्यामुळे क्रियापद बदललं, पण त्याचा टू लिव्ह या इन्फिनिटिव्हवर काही परिणाम झाला नाही. यावरून असं समजतं की इन्फिनिटिव्हवर कर्त्याचा आणि काळाचा काही परिणाम होत नाही. इन्फिनिटिव्हची रूपे. इन्फिनिटिव्हची एकूण 6 रूपे आहेत. 4 रूपे ॲक्टिव्ह व्हॉईसची आहेत व 2 पॅसिव्ह व्हॉईसची आहेत. ॲक्टिव्ह व्हॉईसची रूपे. 1. सिंपल इन्फिनिटिव्ह. टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप. उदाहरण टू हेल्प मदत करणे, टू डू, टू टीच, टू वॉश, टू राईट इत्यादी. 2. कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह. टू बी प्लस क्रियापदाला ING. उदाहरण टू बी हेल्पिंग मदत करत असणे, टू बी डुईंग, टू बी टीचिंग इत्यादी. 3. परफेक्ट इन्फिनिटिव्ह. टू हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. उदाहरण टू हॅव हेल्प्ड मदत केलेली असणे, टू हॅव डन, टू हॅव टॉट इत्यादी. 4. परफेक्ट कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह. टू हॅव बीन प्लस क्रियापदाला ING. उदाहरण टू हॅव बीन हेल्पिंग मदत करत आलेला असणे, टू हॅव बीन डुईंग, टू हॅव बीन टीचिंग इत्यादी. पॅसिव्ह व्हॉईसची रूपे. 1. सिंपल इन्फिनिटिव्ह. टू बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. उदाहरण टू बी हेल्प्ड मदत केली जाणे, टू बी डन, टू बी टॉट इत्यादी. 2. परफेक्ट इन्फिनिटिव्ह. टू हॅव बीन प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. उदाहरण टू हॅव बीन हेल्प्ड मदत केली गेलेली असणे, टू हॅव बीन डन, टू हॅव बीन टॉट इत्यादी. इन्फिनिटिव्हचे उपयोग किंवा अर्थ. 1. सिंपल इन्फिनिटिव्ह. टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप हे इन्फिनिटिव्हचे सर्वात जास्त वापरले जाणारे व म्हणून सर्वात महत्त्वाचे रूप आहे. याचा उपयोग वाक्याच्या सुरुवातीला, क्रियापदानंतर, नामानंतर, विशेषणानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतो. या रूपाचे म्हणजे टू प्लस क्रियापदाचे पहिले रूपचे अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. दुसऱ्या शब्दात आपल्याला टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप यातल्या टूचे अर्थ पाहायचे आहेत. मराठीत या टूचे प्रामुख्याने ला, साठी, ने, चे, वे असे अर्थ होतात. त्यापैकी टूचा अर्थ वे आणि ने कसा निघतो ते आपण वाक्यरचना या प्रकरणात रचना क्रमांक अनुक्रमे 6 व 13 मध्ये पाहिलं. आता बाकीच्या अर्थाकडे आपण एक एक करून लक्ष देऊ. खालील वाक्यामध्ये टूचा अर्थ चा किंवा ची किंवा चे किंवा च्या किंवा चम असा होतो. 1. मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला. आय ॲडवाइज हिम टू गो देअर. 2. मी त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर हिम टू कम. 3. मी वेळेवर येण्याचा प्रयत्न करेन. आय विल ट्राय टू कम ऑन टाईम. 4. तू मोठा होशील तेव्हा काय होण्याची इच्छा आहे तुझी. व्हॉट डू यू वॉन्ट टू बी व्हेन यू ग्रो अप. 5. त्याने मला लाच देण्याचा प्रयत्न केला. ही ट्राईड टू ब्राईब मी. 6. मी इंग्रजी शिकायचं ठरवलं आहे. आय हॅव डिसाइडेड टू लर्न इंग्लिश. 7. मी छत्री सोबत आणायचं विसरलो. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय अम्ब्रेला विथ मी. 8. मी या क्षेत्रात तज्ज्ञ असण्याचा दावा करत नाही. आय डोंट क्लेम टू बी ॲन एक्सपर्ट इन धिस फील्ड. 9. मी त्याला मीटिंगला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. आय हॅड इन्व्हायटेड हिम टू कम टू द मीटिंग. 10. आज रात्री 9 वाजता त्याला फोन करण्याची मला आठवण करून दे. रिमाइंड मी टू फोन हिम ॲट 9 टुनाईट. 11. शेतकरी पाऊस येण्याची वाट पाहत आहेत. फार्मर्स आर वेटिंग फॉर द रेन्स टू कम. 12. त्याने मला आज जाण्याची परवानगी दिली. ही अलाउड
मी टू गो इन. 14. त्याने आम्हाला दक्ष राहण्याचा इशारा दिला. ही वॉर्न्ड अस टू स्टे अलर्ट. 15. त्याला तिथे एकटा जाण्याची भीती वाटते. ही फिअर्स टू गो देअर अलोन. 16. पत्र टाकायची आठवण ठेव. रिमेंबर टू पोस्ट द लेटर. 17. आम्हाला जिंकण्याची आशा आहे. वी होप टू विन. 18. त्यांनी मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. दे परमिटेड मी टू स्टे देअर. 19. मित्र बनवण्याची त्याची योग्यता आश्चर्यकारक आहे. हिज ॲबिलिटी टू मेक फ्रेंड्स इज सरप्रायझिंग. 20. पक्ष सोडण्याचा त्याचा निर्णय वाजवी होता. हिज डिसिजन टू लिव्ह द पार्टी वॉज रिझनेबल. 21. तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याची ज्वलंत इच्छा तुमच्यामध्ये असायला पाहिजे. यू शूड हॅव द बर्निंग डिझायर टू गेट व्हॉट यू वॉन्ट. 22. अतिशयोक्ती करण्याची त्याची प्रवृत्ती सर्वांनाच माहीत आहे. हिज टेंडन्सी टू एक्झॅजिरेट इज वेल नोन. खालील वाक्यांमध्ये टूचा अर्थ साठी किंवा ला किंवा स असा होतो. 1. तो सायकल चालवायला शिकत आहे. ही इज लर्निंग टू राईड ए बायसिकल. 2. मला मराठी बोलायला आवडते. आय लाईक टू स्पीक मराठी. 3. त्याला आरशात स्वतःकडे पाहायला खूप आवडतं. ही लव्स टू लुक ॲट हिमसेल्फ इन द मिरर. 4. माझ्या आजीने मला वेणी घालायला शिकवलं. माय ग्रँडमा टॉट मी टू प्लेट. 5. लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहिले. पीपल स्टूड अप टू वेलकम हिम. 6. चाकं फिरायला लागली. द व्हील्स स्टार्टेड टू टर्न राऊंड. 7. मला मुंबईत राहायला खूप आवडेल. आय वूड लव्ह टू लिव्ह इन मुंबई. 8. मी त्याला वाट पाहायला सांगितलं. आय टोल्ड हिम टू वेट. 9. आपण आपल्या मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवायला पाहिजे. वी वूड टीच अवर चिल्ड्रेन टू रिस्पेक्ट अवर एल्डर्स. 10. त्यांनी आम्हाला घर सोडायला भाग पाडलं. दे कंपेल्ड अस टू लिव्ह द हाऊस. 11. परिणाम भोगायला तयार राहा. स्टे रेडी टू सफर द कॉन्सिक्वेन्सेस. 12. मी बातम्या ऐकायला खूप उत्सुक आहे. आय एम व्हेरी एगर टू हिअर द न्यूज. 13. निराशा टाळण्यासाठी आजच विकत घ्या. बाय टुडे टू अवॉइड डिसअपॉइंटमेंट. 14. टीव्ही बंद करण्यासाठी हे बटन दाबतात. टू टर्न द टीव्ही ऑफ यू प्रेस धिस बटन. 15. आवाज वाढवण्यासाठी हे बटन दाबा. प्रेस धिस बटन टू इन्क्रीज द व्हॉल्यूम. 16. फॅन चालू करण्यासाठी मधलं बटन दाबा. पुश द मिडल स्विच टू टर्न ऑन द फॅन. 17. मी इथे तुला भेटायला आलो. आय केम हिअर टू मीट यू. 18. मी इथे इंग्रजी शिकायला आलो. आय केम हिअर टू लर्न इंग्लिश. 19. मी थोडं दूध आणायला जात आहे. आय एम गोइंग टू गेट सम मिल्क. 20. मी माझ्या आईला आणायला जात आहे. आय एम गोइंग टू पिक माय मदर अप. 21. मी हे स्वतः करण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू डू धिस माय सेल्फ. 22. मी तुला मदत करण्यास असमर्थ आहे. आय एम अनेबल टू हेल्प यू. 23. गोंधळ टाळण्यासाठी मी लेखी सूचना दिली आहे. टू अवॉइड कन्फ्युजन आय हॅव गिवन ए रिटन नोटीस. 24. त्याचं नाव उच्चारायला कठीण आहे. हिज नेम इज डिफिकल्ट टू प्रोनाऊन्स. 25. मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. आय एम रेडी ऑर विलिंग टू गो विथ देम. 26. आमचं घर सापडायला सोपं आहे. आवर हाऊस इज इझी टू फाइंड. 27. तू अद्याप मतदान करायला पात्र नाहीस. यू आर नॉट इलिजिबल टू वोट येट. 28. तो आणखी वाट पाहायला तयार नव्हता. ही वॉज नॉट रेडी टू वेट एनी लॉंगर. खालील वाक्यामध्ये टूचा अर्थ ने किंवा नम असा होतो. 1. त्याला नवीन कार घेणं कसं परवडू शकतं. हाऊ कॅन ही अफोर्ड टू बाय ए न्यू कार. 2. आमच्या ग्राहकांना समाधानी ठेवणं आमचं ध्येय आहे. वी एम टू कीप ऑर अवर एम इज टू कीप अवर कस्टमर्स हॅप्पी. 3. आपल्याला या शहरात राहणं आता परवडू शकत नाही.
वी कांट अफोर्ड टू लिव्ह इन धिस सिटी एनी लॉंगर. 4. किमती वाढणं निश्चित आहे. प्राइसेस आर सर्टन टू राईज. 5. यावेळेस त्यांचं शर्यत जिंकणं निश्चित आहे. ही इज शुअर टू विन द रेस धिस टाईम. 6. टीका करणं सोपं असतं. टू क्रिटिसाइज इज इझी ऑर इट इज इझी टू क्रिटिसाइज. इन्फिनिटिव्हचे साधे रूप म्हणजे टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप. यातल्या टूचे प्रमुख अर्थ आपण पाहिले. वर पाहिलेल्या अर्थांना सोडून परिस्थितीनुसार टूचे दुसरे अर्थ कसे निघू शकतात ते खालच्या उदाहरणावरून तुम्हाला पाहता येईल. 1. येणाऱ्या वर्षासाठी तुझ्या काय योजना आहेत? व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर द इयर टू कम? 2. तुला झोपेतून उठवल्याबद्दल मी दिलगीर आहे. आय एम सॉरी टू वेक यू अप. 3. बातमी ऐकून तो दुःखी झाला. ही वॉज सॅड टू हिअर द न्यूज. 4. मी तुला काही त्रास देऊ इच्छित नाही. आय डोंट वॉन्ट टू पुट यू टू एनी ट्रबल. 5. तो हे वाचून रागात येईल. ही विल बी अँग्री टू रीड धिस. 6. तो दर तासाला त्याचा ड्रेस बदलतो असं दिसतं. ही सीम्स टू चेंज हिज ड्रेस एव्हरी अवर. हे वाक्य इंग्रजीमध्ये दुसऱ्या प्रकारे असेही म्हणता येईल. इट सीम्स दॅट ही चेंजेस हिज ड्रेस एव्हरी अवर. 7. थोडक्यात सांगायचं तर या सल्ल्याची तुला स्वतःला गरज आहे. टू पुट इट ब्रीफली यू नीड धिस ॲडवाईस युअर सेल्फ. 8. खरं सांगायचं तर मला याबद्दल काहीच माहीत नाही. टू टेल यू द ट्रूथ आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. 2. कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह टू बी प्लस क्रियापदाला ING. इन्फिनिटिव्हचे हे चालू रूप खालीलप्रमाणे चालू क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. हाच अर्थ आपली नेहमीची चालू काळची रचना वापरून सुद्धा साध्या पद्धतीने व्यक्त करता येतो. तेही खाली प्रत्येक ठिकाणी दाखवलेले आहे. 1. या गोळ्या मला काही फायदा करत आहेत असं दिसत नाही. These pills don't seem to be doing me any good. Or it does not seem that these pills are doing me any good. 2. देश क्रांतीच्या दिशेने जात आहे असं दिसतं. The country seems to be heading towards revolution. Or it seems that the country is heading towards revolution. 3. कुत्रा तुझ्याकडे येत आहे असं दिसतं. The dog seems to be coming towards you. Or it seems that the dog is coming towards you. 4. जेव्हाही मी त्याच्या घरी जातो तो काम करत असल्याचं नाटक करतो. He pretends to be working whenever I go to his house. Or he pretends that he is working whenever I go to his house. 5. लवकरच काही पैसे कमवत असण्याची त्याला आशा आहे. ही होप्स टू बी अर्निंग सम मनी व्हेरी सून. ऑर ही होप्स दॅट ही विल बी अर्निंग सम मनी व्हेरी सून. 6. तो सध्या लंडनमध्ये राहत आहे असं समजलं जातं. ही इज थॉट टू बी लिव्हिंग इन लंडन ॲट प्रेझेंट. ऑर ही इज थॉट दॅट ही इज लिव्हिंग इन लंडन ॲट प्रेझेंट. 7. तो हेरगिरी करत होता असं दिसलं. ही सीम्ड टू बी स्पाईंग. ऑर इट सीम्ड दॅट ही वॉज स्पाईंग. 3. परफेक्ट इन्फिनिटिव्ह टू हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. इन्फिनिटिव्हचे हे पूर्ण रूप खालीलप्रमाणे पूर्ण क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. हाच अर्थ आपली नेहमीची पूर्ण काळाची रचना वापरून सुद्धा साध्या पद्धतीने व्यक्त करता येतो. तेही खाली प्रत्येक ठिकाणी दाखवलेले आहे. 1. प्रवासाला 1 महिना लागला असण्याची शक्यता आहे. द जर्नी इज लाईकली टू हॅव टेकन ए मंथ. ऑर इट इज लाईकली दॅट द जर्नी हॅज टेकन ए मंथ. फरक पहा. प्रवासाला 1 महिना लागण्याची शक्यता आहे
द जर्नी इज लाईकली टू टेक 1 month ऑर इट इज लाईकली दॅट द जर्नी विल टेक 1 month. 2. पाऊस संध्याकाळपर्यंत थांबला असण्याची शक्यता आहे. द रेन इज लाईकली टू हॅव स्टॉप्ड बाय द इव्हनिंग ऑर इट इज लाईकली दॅट द रेन विल हॅव स्टॉप्ड बाय द इव्हनिंग. 3. तो देशातून पळून गेला असण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली टू हॅव फ्लेड द कंट्री ऑर इट इज लाईकली दॅट ही हॅज फ्लेड द कंट्री. 4. तू खूप सुदैवी आहेस. तुला इतकी चांगली पत्नी मिळाली आहे. यू आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव फाउंड सच ए गुड वाईफ ऑर इट इज व्हेरी फॉर्च्युनेट दॅट यू हॅव फाउंड सच ए गुड वाईफ. 5. वक्त्याने भाषणाची काही तयारी केलेली दिसली नाही. द स्पीकर डीड नॉट सीम टू हॅव डन एनी प्रिपरेशन फॉर द स्पीच ऑर इट डीड नॉट सीम दॅट द स्पीकर हॅड डन एनी प्रिपरेशन फॉर द स्पीच. 6. त्याने माझं नाव विसरलं असल्याचं नाटक केलं. ही प्रिटेंडेड टू हॅव फॉरगॉटन माय नेम ऑर ही प्रिटेंडेड दॅट ही हॅड फॉरगॉटन माय नेम. 7. त्याला आशा आहे की त्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत 10,000 रुपयांची बचत केलेली असेल. ही होप्स टू हॅव सेव्ड 10,000 rupees बाय द एंड ऑफ धिस इयर ऑर ही होप्स दॅट ही विल हॅव सेव्ड ₹10,000 बाय द एंड ऑफ धिस इयर. 8. तो कुटुंबासह मुंबई सोडून गेला आहे असं दिसतं. ही सीम्स टू हॅव लेफ्ट मुंबई विथ हिज फॅमिली ऑर इट सीम्स दॅट ही हॅज लेफ्ट मुंबई विथ हिज फॅमिली. 4. परफेक्ट कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह टू हॅव बीन प्लस क्रियापदाला ING. इन्फिनिटिव्हच्या या पूर्ण चालू रूपाचा अर्थ करत आलेला असणे असा होतो. उदाहरण 1. तो आपल्याला मूर्ख बनवत आलेला आहे असं दिसतं. ही सीम्स टू हॅव बीन फुलिंग अस. दुसऱ्या प्रकारे इट सीम्स दॅट ही हॅज बीन फुलिंग अस. 2. तो आपल्याला मूर्ख बनवत आलेला होता असं दिसलं. ही सीम्ड टू हॅव बीन फुलिंग अस. दुसऱ्या प्रकारे इट सीम्स दॅट ही हॅड बीन फुलिंग अस. 3. तो हेरगिरी करत आलेला आहे असं दिसतं. ही ॲपियर्स टू हॅव बीन स्पाईंग. दुसऱ्या प्रकारे इट ॲपियर्स दॅट ही हॅज बीन स्पाईंग. पॅसिव्ह व्हॉईसची रूपे. 1. सिम्पल इन्फिनिटिव्ह टू बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. ज्याप्रमाणे इन्फिनिटिव्हच्या ॲक्टिव्ह व्हॉईसच्या साध्या रूपाचा अर्थ करणे असा होतो जसे राईट म्हणजे लिहिणे, त्याप्रमाणे इन्फिनिटिव्हच्या पॅसिव्ह व्हॉईसच्या साध्या रूपाचा शब्दशः अर्थ केले जाणे असा होतो जसे टू बी रिटन म्हणजे लिहिले जाणे. उदाहरणे पहा. 1. मुलांना शिष्टाचार शिकवले जाणे आवश्यक आहे. इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रेन टू बी टॉट मॅनर्स. 2. या गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या आहेत. These tablets are to be taken after a meal. 3. मला एकटं सोडलं जावं अशी माझी इच्छा आहे. I desire to be left alone. 4. या खोलीला सजवण्याची गरज आहे. The room needs to be decorated. 5. या घराला रंग देण्याची गरज आहे. This house needs to be painted. 6. कित्येक गोष्टी केल्या जायच्या शिल्लक आहेत. Several things remain to be done. 7. जेव्हाही काही काम करायचं असतं तो नेहमी गायब होतो. Whenever there is some work to be done, he always disappears. 2. परफेक्ट इन्फिनिटिव्ह टू हॅव बीन प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. इन्फिनिटिव्हच्या या पॅसिव्ह व्हॉईसच्या रूपाचा शब्दशः अर्थ केले गेलेले असणे असा होतो जसे टू हॅव बीन रिटन म्हणजे लिहिले गेले असणे. टू हॅव बीन टोल्ड सांगितले गेलेले असणे. या रूपाचा वाक्यातील उपयोग पहा. 1. ही इज लाईकली टू हॅव बीन किल्ड इन द राईट. तो दंगलीत मारला गेला असण्याची शक्यता आहे.
2. ही सीम्स टू हॅव बीन डिसिव्ड. त्याला फसवलं गेलं आहे असं दिसतं. 3. ही सीम्ड टू हॅव बीन डिसिव्ड. त्याला फसवलं गेलं होतं असं दिसलं. ओनली नंतर टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप वापरून ओनली नंतरची क्रिया नको असलेली किंवा निराशाजनक असल्याचे दर्शवले जाऊ शकते. जसे 1. ही गॉट ए जॉब ओनली टू लूज इट द नेक्स्ट डे. त्याला नोकरी मिळाली पण दुसऱ्या दिवशी त्याची नोकरी गेली. या वाक्यातून असा अर्थ व्यक्त होतो की नोकरी मिळून त्याला काही फायदा झाला नाही. 2. ही सर्वाइव्ड द अर्थक्वेक ओनली टू डाय इन द व्होल्कॅनो. तो भूकंपात वाचला पण ज्वालामुखीत मृत्यू पावला. म्हणजे भूकंपात वाचून काही फायदा झाला नाही. शेवटी निराशाजनक किंवा नको असलेली क्रिया तर घडलीच. इथपर्यंत इन्फिनिटिव्हचा अभ्यास करताना तुम्ही पाहिलं की इन्फिनिटिव्हसोबत टू हा शब्द वापरला जातो. पण काही परिस्थिती इन्फिनिटिव्हसोबत टू वापरले जात नाही. त्याबद्दल थोडी माहिती. 1. वाक्यातील क्रियापद मेक, लेट, वॉच, सी, फील किंवा हिअर असल्यास इन्फिनिटिव्हसोबत टू वापरले जात नाही. पहा, ही टोल्ड मी टू सिट हिअर या वाक्यात इन्फिनिटिव्हसोबत टू आहे. इथे वाक्यातील क्रियापद टेल आहे. पण पुढील उदाहरणामध्ये वरची क्रियापदे असल्यामुळे इन्फिनिटिव्हसोबत टू आलेले नाही. 1. ही मेड मी सीट हिअर. त्याने मला इथे बसायला लावलं. 2. ही लेट मी सीट हिअर. त्याने मला इथे बसू दिलं. 3. फर्स्ट वॉच मी डू इट अँड देन डू इट युअरसेल्फ. पहिल्यांदा ते मी करताना बघ आणि मग स्वतः कर. 4. आय सॉ हिम गो इन. मी त्याला आज जाताना पाहिलं. 5. आय हर्ड हर गो आऊट. ती बाहेर गेलेली मला ऐकू आलं. 6. आय फेल्ट समवन टच मी. मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला. 2. वाक्यातील क्रियापद मेक किंवा सी असताना पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यात मात्र इन्फिनिटिव्हसोबत टू येते. जसे ही इज मेड टू कुक पण शी मेक्स हिम कुक. इथे कुकसोबत टू आलं नाही कारण हे ॲक्टिव्ह व्हॉईसचे वाक्य आहे. ही वॉज सीन टू गो आऊट पण आय सॉ हिम गो आऊट. 3. लेट या क्रियापदासोबत मात्र ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस दोघांमध्येही टू नसलेले इन्फिनिटिव्ह येते. उदाहरण ही लेट मी गो ॲक्टिव्ह व्हॉईस, आय वॉज लेट गो पॅसिव्ह व्हॉईस. 4. वाक्यातील क्रियापद हेल्प असल्यास इन्फिनिटिव्हसोबत टू वापरले किंवा नाही वापरले तरी दोन्ही प्रकारे बरोबर होईल. उदाहरण धिस बुक हेल्प्स यू लर्न इंग्लिश किंवा धिस बुक हेल्प्स यू टू लर्न इंग्लिश. 5. पुढील प्रकारच्या वाक्यात सुद्धा टू असलेले किंवा नसलेले इन्फिनिटिव्ह येऊ शकते. ऑल आय कॅन डू इज टू वेट नाऊ. द ओनली थिंग वी कॅन डू इज टू चेंज अवर सेल्व्स. 6. डू प्लस नथिंग ऑर एनिथिंग ऑर एव्हरीथिंग प्लस बट नंतर टू नसलेले इन्फिनिटिव्ह येते. उदाहरण आय कॅन डू नथिंग बट वेट, यू डू नथिंग बट कंप्लेन. आता शेवटी टू बी चा एक उपयोग लक्षात घेण्यासाठी खालील रचना आणि उदाहरणे पहा. कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म प्लस टू बी प्लस नाम और विशेषण. उदाहरणे. 1. मी त्याला यशस्वी समजत नाही. आय डोंट कन्सिडर हिम टू बी सक्सेसफुल. 2. मी त्याला या नोकरीसाठी योग्य समजतो. आय कन्सिडर हिम टू बी सुटेबल फॉर धिस जॉब. 3. मी हे खूप महत्त्वाचे समजतो. आय कन्सिडर धिस टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. 4. काही लोक 13ला अशुभ आकडा समजतात. सम पीपल थिंक 13 टू बी ॲन अनलकीली नंबर. 5. मी त्याला अमेरिकन समजलो. आय थॉट हिम टू बी ॲन अमेरिकन. 6. त्याचं वय 55 वर्ष असेल असा माझा अंदाज आहे. आय गेस हिज एज टू बी 55. 7. आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याची निवड केली. वी चोज हिम टू बी आवर रिप्रेझेंटेटिव्ह. 8. तू त्याला स्वार्थी समजतोस का?
डू यू थिंक हिम टू बी सेल्फिश?